पब्लिक, तुम्ही कधी लोकल ट्रेन मध्ये भजन ऐकलंय का? तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका शुभम नेमाडे. तर सकाळी सकाळी कामाला जायला लेट होत होतं आणि वरून कोलगेट काय भेटत नव्हतं. मग खाली वरी बघून कोलगेट शोधूनच काढलं आणि फ्रेश येऊन घाईघाईने निघालो ड्युटीला. नंतर स्टेशनला आल्यावर ज्याची भीती होती तेच झालं. लोकल ट्रेनची गर्दी बघून मी चुपचाप बसने निघालो. मग एक्सप्रेस टावर जवळ येऊन अजर भाऊची वाट बघत होतो. तेवढ्यात माझं लक्ष ह्या मुंडक्याने वेधून घेतलं. तर मित्रांनो, हे मुंडकं कोणाचं आहे तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं का. नंतर पोटात उंदराची मारामारी चालू होती म्हणून मी जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर एसी सर्व्हिस करायला आलो. एसी सर्व्हिस झाल्यानंतर कस्टमरला आमचं काम एवढं आवडलं की आम्हाला गरमागरम चाय बनवून दिली. थोड्या वेळानंतर मी लोकल ट्रेन पकडून घरी निघालो आणि मला लोकल ट्रेन मध्ये कीर्तनकार भेटले. यांचं भजन ऐकून पण प्रसन्न झालं. तर मित्रांनो, तुम्ही पण ऐका. नंतर मुलुंड स्टेशन आलं आणि माझं मन बोलत होतं अजून एक ऐकून जाऊ, पण तुमच्या भाऊला तिकडून निघावं लागलं. तर मित्रांनो, तुम्ही कधी लोकल ट्रेन मध्ये भजन ऐकलंय का? एवढं नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का. नंतर एरियात आल्यावर सगळं रंगबिरंगी झालं होतं, कारण 21 तारखेला आपल्या नाहोडच्या आईमाऊलीचं आगमन होतं. तर मित्रांनो, जाता जाता फॉलो आणि सबस्क्राईब करून